हां, आज आपण इथं कर्णेश्वर मंदिर जवळ आलो आहे आणि हे आमचे बाबा थोडा माहिती देणार. बाबा, तुमचं नाव काय? गजानन विठ्ठलिंग गुरव पुजारी. हां, गजानन विठ्ठलिंग गुरव पुजारी आमचे पुजारी म्हणून 15वी पिढी आहे. तहसीलदारांचे पुजारी आहे, कलेक्टरांचे पुजारी आहेत. आता हे मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर. हातोड आणि छलीन तयार केले. ह्याला लोकल, लाकूड, सिमेंट मशिनरी वापरलेली नाही. इथे घ्या, एका दगडात 3 फुलं आहेत, बकुळीची फुलं आहेत, शंकराला आवडतात म्हणून कर्णेश्वरचं कर्णपूर म्हणतात. आपल्या 8 दिशा आहेत, 8ही दिशांचे देव आहेत. कॅमेरा फिरवा. त्याला अष्टदिक्पाल म्हणतात. 8ही दिशांचे रक्षक, 8ही दिशांचे मार्गदर्शक. हे 8वी मूर्ती आहे विष्णूची. त्याच्यावरती 10 अवतार आहेत बघा. पहिला मत्स्य, मासा, कूर्म, कासव, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्धन, कलंकी. 10 अवतार आहेत, दशावतार आहेत. इथे दिसले नाही पट्टीवर? हो, त्या पट्टीवरती सिलिंगला. हा दिसले सिलिंग. हो. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजींची सासरवाडी. येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की खाली एक संगमेश्वर मंदिर आहे. तिथे 3 नद्यांचा संगम आहे. अलकनंदा, वरुण आणि शास्त्री. आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलंय. खरं संगमेश्वरी आहे. आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायचे. आणि पुतळा आहे तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता. संभाजींचं संस्थान होतं. आणि पुतळ्याजवळच सरदेसाईंच्या राजवाड्यामध्ये संभाजींना पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. आणि तिथे एक संगम आहे, भीमा, भामा, इंद्राणीचा. तिथे संभाजींची हत्या झाली, तिथे समाधी. म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. पण कोकण तळ कोकण, गमिनी कावा, खासबा संगमेश्वर, ते संगमेश्वर. इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे. उंच पहाड आहे, पहाडमध्ये गुहा आहे. गुहेमध्ये जिवंत नाग आहे, धबधबा आहे. 800 फुटावरून पाणी पडतं. मार्लेश्वर सृष्टी सौंदर्य आहे, शांत वातावरण आहे. आणि कैलासपती दर्शन मिळतं. हस्तकलेचं आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट मन असलेलं हेमाडपंथी कर्णेश्वर मंदिर. आता आपण नंदी मंडप आणि गाभाऱ्यात आलो. नंदी मंडप आणि गाभाऱ्यात. आणि पांडव जेव्हा अज्ञात असत होते त्या धनुर्विद्या घ्यायला परशुराम होते. आणि परशुरामनं पांडवांना सांगितलं होतं, 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता. म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ, भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बनवते. मंदिर बनवताना इथून अर्धा किलोमीटर जाखमाता देवी. ती पहाट होण्यापूर्वी कोंबडीची रोपण ओरडली. पांडवांना म्हटलं पहाट झाली. ताटांवर जेवले, ताटं मोठी ठेवले, नंतर निघून गेले. अशी 5 ठिकाणी 5 पांडवांची 5 ताटं आहेत. आणि ताटापेक्षा मोठी आहेत म्हणून याला पराती म्हणतात. पलीकडे सूर्यदेव आहेत, ब्रह्मदेव आहेत म्हणून ह्याच मंदिराला मगर आहे. मगरीवरती मंदिर आहे म्हणून ह्याला संपूर्ण प्रदक्षिणा चालते. संपूर्ण प्रदक्षिणा घालायची. पलीकडे सूर्यदेवांचं अजून सकाळी सूर्य उगवला तर दर्शन होतं. म्हणून श्रीपाशी कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर मंदिर. पांडव जेव्हा अज्ञात असत होते, धनुर्विद्या घ्यायला परशुराम होते. आणि परशुरामनंच पांडवांना सांगितलं होतं, 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता. म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ, भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बनवते. मंदिर बनवत असताना जाखमाता देवी पहाट होण्यापूर्वी कोंबड्याची पण ओरडली. पांडव म्हटलं खरंच पाठ झाली. ताटावर जेवले, ताटं उलटी ठेवले, नंतर निघून. अशी 5 ठिकाणी 5 ताट आहेत बघा पांडवांच्या. आता दर्शन घ्या. इथे शिष्य विष्णू आहे, इकडे महालक्ष्मी आहे. हे बघा इथे विष्णू आहे का, इकडे महालक्ष्मी आहे, ब्रह्मदेव आहे आणि महेश. ब्रह्मा विष्णू आहे, 3 देवांचं दर्शन घेतं. ब्रह्मदेवांची मूर्ती फक्त पुष्करला आहे, त्याच्यानंतर ब्रह्मदेव इथे आहेत. आणि हे कळस झाले नाही ते बघा, शिखर ओरिजिनल कळस. आता आत कॅमेरा फिरवा. ओम नमः पार्वती पदे, हर हर महादेव, गुरुदेव दत्त. बाकी सगळ्यांनी पांढरगंध लावा. महाराज पांढरगंध लावा.